जे आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहोत ते आम्ही विकासाच्या मुद्द्यावर जाणार आहोत। नगर परिषदचा अनुभव आहे। मी दोनदा नगरसेवक राहिलेली आहे, तिसऱ्यांदा मी स्वीकृत सदस्य राहिली आहे, बालकल्याण सभापती राहिली आहे, शिक्षण सभापती राहिली आहे। मला नगर परिषदचा चांगल्या पद्धतीने अनुभव आहे, कारण या नगर परिषदचा रेकॉर्ड होता की 6-6 महिन्यांनी अविश्वास आणला जायचा आणि त्या विश्वास आणल्यामुळे जनतेमध्ये रोष होता, नेहमी जो रोष होता, परंतु ही डायरेक्ट थेट जनतेमधून निवडणूक असल्यामुळे मला वाटत नाही की निवडणूक आपल्यासाठी कठीण आहे। एकदम चांगली निवडणूक नाही, सगळे कार्यकर्ते माझे कामाला लागलेले आहेत। बल्लारपूर नगर परिषदमध्ये आपण नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भाने आज आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार रेणुका सुधाकर दुधे। ताई नमस्कार। नमस्कार। काय सांगाल, कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे, सगळीकडे चर्चा सुरू आहे। अशात महिलांच्या आरक्षणात ही जागा सुटलेली आहे आणि आपण स्वतः भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहात। खरं काय सांगाल, कारण गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री, वनमंत्री, सांस्कृतिक मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रातलं हे शहर आणि या शहराचं खरं तर विकासाच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर नाव येतं। आता अशामध्ये संपूर्ण भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष हरीशजी शर्मा देखील या बल्लारपूर क्षेत्रामध्ये आहेत आणि आता कुठल्या समस्या आहेत, आपण काय विकासाचा पायंडा घेऊन समोर जाणार आहात, जनतेला काय सांगाल? मी रेणुका सुधाकर दुधे। मला भारतीय जनता पार्टीने पक्षश्रेष्ठीने माझ्यावर जो विश्वास टाकला आणि मला उमेदवारी दिली त्याबद्दल मी पक्षाचे कृतज्ञता व्यक्त करते। आणि त्याचप्रमाणे हे क्षेत्र सुधीरभाऊ मुनगंटीवारांचं क्षेत्र आहे, त्यांनी विकासाची कामं केलेली आहेत। इथे भरपूर विकासाची कामे सुधीरभाऊंच्या माध्यमातून झालेली आहे, त्याचप्रमाणे नगराध्यक्ष हरीशजी शर्मा राहले यांच्या माध्यमातून झालेली आहेत आणि बल्लारपूर शहराचा कायापालट करण्यामध्ये सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचं खूप योगदान आहे। आणि आता जे आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहोत ते आम्ही विकासाच्या मुद्द्यावर जाणार आहोत, कारण आमच्याजवळ विकासाचे मुद्दे आहे। जनतेच्या सामोर जाताना आमच्याजवळ विकासाचे मुद्दे आम्ही जनतेला सांगू शकतो की आम्ही काय काय कामं केली ते। नक्कीच एकंदरीत मागील लोकसभा असेल, विधानसभा निवडणूक आत्ताच पार पडल्या, तर लाडक्या बहीण योजना असेल, मग शेतकऱ्यांच्या योजना असेल, अनेक योजना महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने राबवल्यात। मात्र चोहीकडे महिलांची ताकद वाढवण्यासाठी जवळजवळ आरक्षणात महिला पुढे आलेल्या आहेत। अशामध्ये आपण जे सांगितलं की शर्माजी असतील, भाऊंच्या आशीर्वादाने इथे विकास झालेला आहे। आता मूलभूत काय प्रश्न आहे? पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झालेली आहे का, किंवा इथल्या महिलांचे प्रश्न आहेत का, रोजगारांचे युवकांसाठी प्रश्न आहेत का? कुठले प्रश्न आपल्याला इथे स्थानिक असल्यामुळे आपल्याला जाणवतात आणि ते आपण सोडवणार आहात, काय सांगाल? नक्कीच, कारण सुधीरभाऊंच्या माध्यमातून तर कामे झाली आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, सगळेच विकासाची कामे भाऊंच्या माध्यमातून झाली आहे। परंतु जो रोजगाराचा विषय असेल तर ते सुषमा स्वराज स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आमच्या महिलांना रोजगार मिळण्याची संधी उपलब्ध महिलांना आपण करून देण्याचं आश्वासन देतो आहे। ताई दुधेताई, आता आपला म्हणजे विरोधक कोण आहे, कोणाशी आपली म्हणजे प्रतिष्ठेची लढाई कोणाची असणार आहे? कारण सुधीरभाऊंचा हा बालकिल्ला आहे, सुधीरभाऊंचा विधानसभेचं हे क्षेत्र आहे आणि अनेक विकासांची यादी आपल्याकडनं आम्ही ऐकतो आहोत। आता महत्त्वाचा मोठा प्रश्न आहे की युवकांसाठी रोजगार आहे का, किंवा पर्यावरणाचा किंवा प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर नेहमी येत असतो इथे पेपर मिलच्या माध्यमातून। यासाठी काही उपाययोजना आपण पुढे करणार आहात? हो, नक्कीच करणार आहोत। पर्यावरणाच्या विषय संदर्भात आपण नक्कीच पर्यावरणाचा विषय हा नक्कीच घेणार आहोत। महिलांना जो आपला रोजगाराची जे संधी उपलब्ध करून देण्याचा आहे, महिलांच्या विषयी पण आपण रोजगार त्यांना उपलब्ध करून देण्याची आपण काम करणार आहोत। जेही महिलांचे प्रश्न असेल ते निश्चितच आपण हे करणार आहोत। नक्कीच काही इतिहास सांगाल? खरं तर आता बल्लारशाच्या नगर परिषदेच्या इमारतीचं मोठं बांधकाम सुरू आहे, भव्य दिव्य इमारत देखील होणार आहे। जवळजवळ 34 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष अशी 35ची टीम घेऊन आपण मैदानात आहात। कुणाचा आशीर्वाद घेणार आहात, मतदारांना काय सांगणार आहात? कारण युवकांचा मी आताच प्रश्न घेतलेला आहे। इथे सैनिकी शाळा आहे, इथे मोठं बसस्थानक देखील झालेलं आहे, इथे बॉटनिकल गार्डन आहे, अनेक WCL असेल, रेल्वे विभाग असेल, फॉरेस्ट असेल, अनेक औद्योगिकदृष्ट्या संपन्न असलेला हा बल्लारपूर तालुका आहे। अशात हे मोठं शहर, इथे ताई
गुंडगर्दी देखील खूप पाहायला मिळतं. अशा काळात हे सगळं शहर सांभाळणं कठीण होईल का, काय सांगाल? नाही, काही कठीण होणार नाही, कारण सुधीर भाऊ मुनगंटीवार जे आमच्यासोबत आहे आणि त्यांनी हे सर्व काही जे डेव्हलप केलेलं आहे त्यामुळे मला काहीच कठीण होणार नाही. कारण मला नगर परिषदचा अनुभव आहे. मी 2दा नगरसेवक राहिलेली आहे, 3ऱ्यांदा मी स्वीकृत सदस्य राहिली आहे, बालकल्याण सभापती राहिली आहे, शिक्षण सभापती राहिली आहे. मला नगर परिषदचा चांगल्या पद्धतीने अनुभव आहे, त्याच्यामुळे मला काहीच कठीण जाणार नाही. आणि माझ्यासोबत सुधीर भाऊ मुनगंटीवार हे आहेत, त्याच्यामुळे तर मला काहीच वाटत नाही. नक्की शेवट या खास मुलाखतीत जात असताना बल्लारशाच्या नागरिकांना किंवा मतदारांना काय आपण सांगणार आहात? आपल्या विकासाचा परत काय पायंडा असणार आहे आणि ही लढाई आपल्या कोणामध्ये असणार आहे? आणि शेवट महिला म्हणून आज महिलांची शक्ती वाढवण्यासाठी आपण आज बल्लारशा शहराच्या प्रमुखपदी आपण जिंकून यावं याकरता आपण अर्ज देखील सादर केलेला आहे. अशामध्ये काय आश्वासित करणार या मतदारांना? आमच्या इथे महिलांची ताकद पहिलेच वाढलेली आहे, कारण इथे बूथ प्रमुख म्हणून 89 जे बूथ आम्ही बनवलेले आहे चंदनभाईंच्या माध्यमातून, आणि त्या बूथमध्ये आम्ही 10-10, 11-11 महिलांची टीम बनवली आहे. अशी 1080 महिलांची माझ्यासोबत आजच म्हणजे महिलांची टीम माझ्यासोबत आहे. त्याच्यामुळे एवढा काही मला कठीण जाणार नाही आहे आणि निश्चितच आपण चांगलं काम करण्याचा प्रयत्न मी करणारच आहे. 2001मध्ये जेव्हा आम जनतेमधून निवडणूक होती तेव्हा आमचे कनकम कुमारजी येल्ले या जनतेमधून निवडून आले. त्याचप्रमाणे आमचे हरीशभाई शर्मासुद्धा त्याच्यानंतर 5 वर्ष 21पर्यंत हरीशजी शर्मा नगराध्यक्ष राहिले. त्यांचा पण कार्यकाल चांगला झाला, कारण या नगर परिषदचा रेकॉर्ड होता की 6-6 महिन्यांनी अविश्वास आणला जायचा आणि त्या विश्वास आणल्यामुळे जनतेमध्ये रोष होता, नेहमी जो रोष होता. परंतु ही डायरेक्ट थेट जनतेमधून निवडणूक असल्यामुळे मला वाटत नाही की निवडणूक आपल्यासाठी कठीण आहे. एकदम चांगली निवडणूक नाही. सगळे कार्यकर्ते माझे कामाला लागलेले आहेत आणि त्याचमुळे मला कार्यकर्त्यांचा सुद्धा आशीर्वाद आहे आणि सर्व जनतेचा पाठिंबासुद्धा आम्हाला मिळणार आहे. माझे 34 नगरसेवक आणि मी नगराध्यक्षपदी आम्ही विराजमान होणारच, यात तर काही शंकाच नाही. आणि नगर परिषदवर आमचा झेंडा भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच ह्या होत्या रेणुका दुधे. खरं तर भाजपा जिल्हा मोर्चाच्या ज्या जिल्हाध्यक्ष राहिल्या आहेत आणि 2दा नगरसेविका आणि स्वीकृत सदस्य देखील 3ऱ्यांदा त्या राहिल्यात. त्यामुळे त्यांचा अनुभव दांडगा आहेच आणि नक्कीच जनसामान्यांना नगराध्यक्षपदी हे देण्याचा जो मान भारतीय जनता पक्षाने ठेवला याचं नक्कीच कौतुक आहे. मात्र इथे चुरशीची लढत पाहायला मिळते अशी चर्चा देखील आहे, कारण काँग्रेसचे दिग्गज जे आहेत काँग्रेसमधनं निघून उभाटामध्ये देखील ते नगराध्यक्षपदासाठी त्यांच्या सुनेला त्यांनी उभं ठेवलेलं आहे. यामध्ये काँग्रेस असेल, वंचित असेल आणि इतर पक्षांचे जवळपास नगराध्यक्षांचे उमेदवार आहेत. आपण हे सगळं निवडणुकीच्या दरम्यान सामान्य जनतेकडे जाणार आहोत. एकंदरीत विकासाचा पाढा यांनी जो वाचला तो खरंच जनसामान्यांसाठी उपयोगाचा आहे का, किंवा तो अनेक लोकांना रोजगाराच्या माध्यमातून, शिक्षणाच्या माध्यमातून, महिलांच्या सक्षमीकरणाच्या माध्यमातून तो कायमस्वरूपी आला असेल तर नक्कीच याचा फायदा इथल्या बल्लारशाच्या नागरिकांना झाला आहे का, असे अनेक प्रश्न घेऊन आपण मैदानात जाणार आहोत आणि प्रभागातल्या लोकांना विचारत अशा बड्या नेत्यांकडनं त्याचे उत्तर आपण घेणार आहोत. कॅमेरामॅन शैलेश गणवीरसह मी नितेश डोंगरे, चंद्रपूर.